श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सकाळी सकाळी इथे मी ब्लॉग सुरू केला आहे तुळशीच्या वृंदावनापासून. तर बघू शकता इथे मी बेलपत्र म्हणजे बेलाचं झाड लावलं आहे आणि बेलपत्र तोडलेला. या बेलाच्या पानाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? तो बेल म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश असा आहे. आणि बघा सकाळी सकाळी गुलाबाची सुंदर अशी फुलं लागलेली आहे आणि ही प्राजक्ताचे फूल आहे जे शिवलिंगावर वाहला जातं. तर ते तुम्हाला दर सोमवारी व्हायचं आहे. आणि इथे बघू शकता याला आय थिंक धोत्र्याचं फूल असं म्हणतात आणि फळ पण म्हणतात. हे पण शिवलिंगावर आणि तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता हे फूल असतातच विकायला. हे फळ मी एका हाताने कॅमेरा पकडलेला त्याच्यामुळे मला नाही का इतकं खूप म्हणजे असं पकडता येत नाही, त्याच्यामुळे मी प्रयत्न केला. आणि बघा हे फायनली कसं बसं मी तोडून घेतलं आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा शिवलिंगाच्या पिंडावर हे विभूतीच लावली जाते. तर चला मग आपण शिवलिंगाचा आणि हा आपला श्रावण महिन्याची पूर्वतयारी कशी केली जाते, त्याचं महत्त्व काय आहे आणि शिवलिंगावर काय काय म्हणजे असं अर्पण करायचं आहे याबद्दल आपण मग फायनली मी ते धोत्र्याचं फळ हे तोडून घेतलेलं आहे. तुम्ही सांगता तुमच्याकडे या फळाला काय म्हटलं जातं. श्रावण महिना हा आपला हिंदू धर्मातला सर्वात मोठा धर्म मानला जातो. तसेच श्रावण महिना सुरू होण्याकरिता सर्वप्रथम म्हणजे देवघराची स्वच्छता केली पाहिजे. देवघराची स्वच्छता करायची श्रावण महिना सुरू व्हायच्या पूर्वी. त्यानंतर मंदिर स्वच्छ केले की सात्विक आहार का खावं. कोणी बोलतात की शिवानी चिलमन ओढलेली आहे, शिव म्हणजेच मांसाहार आहे, पण असं नाही. शिव जर मांसाहार आहे तर मग आपण श्रावण महिन्यात अन्नत्याग का करतो, म्हणजेच मांसाहार का टाळतो, त्यामागे काहीतरी शास्त्रज्ञ असेल म्हणूनच ना. तर बघा शिव महिन्यामध्ये किमान श्रावणी महिन्यामध्ये मांसाहार किंवा तामसी अन्न पूर्ण वर्ज्य करून सात्विक आहार घ्यावा. तसेच पूजामध्ये आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे पूजेसाठी तांबे, पंचामृत तयार करायचं, दूध, दही, तूप, मध, साखर, पांढरी फुलं, अक्षदा, चंदन आणि विशेषतः ताजी बेलपत्र जमा करावी. म्हणजे त्यांनी बेलपत्र वाहल्याने शिवाचा आशीर्वाद अधिक पटीने मिळते बेलपत्र वाहल्याने. तसेच बेलाचा पानाला म्हणजे 3 पानं असतात. तर त्याचा अर्थ असा असतो शिवलिंगाचे 3 डोळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे सत्व रज तम या 3 गुणाचे प्रतीक मानले जाते. आता मी शिवलिंगाची छान पूजा करून घेते. एक लक्षात ठेवा शिवलिंगावर कधी हळद कुंकू वाहू नये. पांढऱ्या कलरची विभूती ही मार्केटमध्ये भेटते आणि विभूतीच लावायची. शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा. मी सोमवारी करणार आहे. आधी पूर्वतयारी तुम्हाला दाखवत आहे. आणि विभूती लावायची. तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर बेलपत्र आणि ते धोत्र्याचं पान व्हायचं. तर त्यानंतर बेलपत्र नेहमी उलटी म्हणजेच ज्याची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशी व्हावी. पानाचा देठ तोडूनच मगच अर्पण करावा. तसेच फुलाचे महत्त्व. महादेवाला पांढरी फुले उदाहरणार्थ मोगरा, धोत्र्याचे फूल, मंदार अत्यंत प्रिय मानले जातात. तसेच म्हणजेच धार्मिक परंपरेनुसार श्रावण महिन्यामध्ये समुद्र मंथन झाले, ज्यातून निघालेले हलाहल विश्वाच्या रक्षणासाठी महादेवाने प्राशन केले आणि ते नीलकंठ म्हणून त्या विषामुळे त्याच्या शरीरात झालेला दाह शांत करण्यासाठी देवतांनी त्यांच्या जलवृष्टी केली. म्हणूनच श्रावणात शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुधाभिषेक केला जातो. याचं महत्त्व हे आहे श्रावण महिन्याचं. तसेच बघू शकता मी शिवलिंगावर किती छान सुंदर अशी विभूती लावून रुद्राक्षाची माळ लावून फूल, बेलपत्र आणि धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं आहे. तसेच शिवलिंगाचं रूप लिंग म्हणजे लिंग म्हणजे प्रतीक किंवा चिन्ह असं आहे. शिवलिंग हे महादेवाच्या निराकार अनादी आणि अनंत स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. तसेच शिवलिंग हे संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यातील ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. शिवलिंगाची पूजा केल्याने सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मनात सकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो.
तसेच प्रत्येक सोमवारी ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय जप केल्याने शिव उपासना केल्याचा सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते. तसेच सोमवारच्या व्रतही तुम्ही करू शकता. त्याची मांडणी किंवा त्याचं तुम्हाला दाखवतेच जर शक्य असेल तर. अशा प्रकारे मी शिवलिंगाची पूजा आणि मांडणी केली आहे. अशी पूर्वतयारी करायची. शिवलिंगाचं पिंड नसेल तर ते आणायचं घरात आणि शिवलिंगाच्या पिंडाला हे सगळं पंचामृत करून घ्यायचं. मग रुद्राक्षाची माळा, फळ, फूल, बेलपत्र असं वाहून पूजा करून घ्यायची, जेणेकरून आणि आताच पहिला सोमवाराचं 1 मूठ आपण तांदळाची त्यांच्यावर टाकायची. अशा प्रकारे हे श्रावण महिन्यात शिवलिंगाची पूजा कशी केली जाते हा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. माझी खूप मेहनत असते यामागे आणि अशा प्रकारे आपल्याला शिवाची कृपा आपल्या परिवारावर, आपल्या फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्यावर असली पाहिजे. या प्रकारे शिवलिंगाची पूजा करायची आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय हा पण जप किंवा महामृत्युंजय जप पण तुम्ही करू शकता. तसेच आपल्याला आपल्या शिवाचं म्हणजेच महादेवाचे नाव घ्यायचे आहे. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा तुम्हाला मी इथे नाव घेऊन दाखवते कोणते नाव घ्यायचे. तुम्ही ते यूट्यूबवर किंवा कुठेही सर्च मारून तुम्ही घेऊ शकता. नाही तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून पण असं तुम्ही जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करतो तेव्हा आपण नाव घेऊ शकता. मी आता नाव घेते आपल्या शिवांचे. ओम नमः शिवाय. भैरव रुद्राय, महारुद्राय, कालरुद्राय, कल्पतान रुद्राय, वीररुद्राय, रुद्ररुद्राय, घोररुद्राय, अघोररुद्राय, मार्तंड रुद्राय, अंडरुद्राय, ब्रह्मांडरुद्राय, चंडरुद्राय, प्रचंडरुद्राय, दंडरुद्राय, शूद्ररुद्राय, वीररुद्राय, भावरुद्राय, भीमरुद्राय, अतलरुद्राय, वितलरुद्राय, सुतलरुद्राय, महातलरुद्राय, रसातलरुद्राय, तलातलरुद्राय, पातालरुद्राय नमो नमः. अशा प्रकारे शिवांची पूजा करायची, आरती ओवाळून घ्यायची, धूप दाखवायचा, दीप दाखवायचा आणि ज्याप्रमाणे मी पूजा सांगितली अभिषेक करून बेलपत्र, विभूती जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल फुलं, म्हणजेच आता कुणाकडे नसतात मार्केटमध्ये पण भेटते. अशा प्रकारे आपण शिवलिंगाची पूजा करून घ्यायची. आय होप श्रावण महिन्यातली ही पहिली पूजा तुम्हाला आवडली असेल. म्हणजेच पूर्वतयारी अशी प्रत्येक सोमवारी आपल्याला प्रत्येक सोमवारी पूजा करून घ्यायची आहे. या सोमवारी शिवलिंगावर एक मुठ्ठी तांदूळ वाहायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या जवळपास शिवमंदिर असेल तिथे पण जाऊन पूजा केली तर छान, तिथलं पण दर्शन तुम्ही घेऊ शकतात. एक लक्षात ठेवा, तुम्ही लोटंगण घालून कधीही मंदिरात दर्शन करू नये. गुडघ्यावर बसून आशीर्वाद घ्यावा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज एक लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया एका नंतरच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री